वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सर आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार, महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी अंतिम टप्प्यात येणार, कधी? ते तुम्ही असं जे तिघजणं बसतात त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं पाहिजे, शिवसेनेला विचारलं पाहिजे आणि तुम्ही NCPला विचारलं, त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. आम्ही त्यांची बैठक चाललेली असते तेव्हा बाहेर बसलेला असतो. आमची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे. आम्ही त्यांना सारं त्या ठिकाणी टोटल कॉम्पोजिशन कसं असलं पाहिजे त्याचंही त्यांनी आम्ही दिलेलं आहे. आता त्यांनी डिसाईड करायचं आहे आणि आम्हाला कळवायचं आहे, अशी परिस्थिती आहे. सर, किती उमेदवारांची यादी दिली तुम्ही, काय सांगा? ते आम्ही असं एक 27 उमेदवारांची यादी, त्या उमेदवारांची नाही, आम्ही असं ज्या 27 मतदारसंघामध्ये जर युती झाली नसती तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार होतो, अशा 27 मतदारसंघाची यादी आम्ही सबमिट केलेली आहे. मी याचा अर्थ असाही काढायचा की 27 जागा तुम्ही मागितल्या, तुम्ही काही काढा, त्याच्यामध्ये युअर सुपिरियर इमॅजिनेशन जे आहे ते आता सगळ्यांनी चालवावं. सर, तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्समध्ये एक बाब म्हटली की ज्यांचे पक्ष फुटलेले आहे त्यांनी आपली ताकद पाहून जागा मागाव्या, रिअलिस्टिक परिस्थितीनुसार तुम्ही हे म्हटलं. याचं कारण असं आहे की गेले 30 वर्षाचं राजकारण मी जे बघतो आहे ते समझोत्याचं राजकारण झालेलं आहे आणि समझोता ॲज गुड ॲज फिक्स्ड होता. काँग्रेसने कुठे लढायचं ते फिक्स होतं, NCPने कुठे लढायचं ते फिक्स होतं, BJPने कुठे लढायचं ते फिक्स होतं, शिवसेने कुठे लढायचं ते फिक्स होतं. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघात हे लढले त्या मतदारसंघात ते स्ट्रॉंग आहेत, ज्या मतदारसंघात ते लढले नाहीत त्या मतदारसंघात त्यांची परिस्थिती अत्यंत खाल्याची वीक आहे. त्याच्यामुळे या डिस्ट्रीब्युशन होणार असेल तर मी ज्या मतदारसंघात लढलो होतो मी त्या मतदारसंघातलं घेणार आणि उरलेल्या मतदारसंघातलं तुम्ही असं करणार. असं जे आहे, आम्ही जी काही मोदींच्या विरोधातली जी काही कोंबडी शिजवलेली आहे ती कोणीतरी एकाने खावं किंवा दोघांनी खावं असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी मिळून त्याला सारं शेअर केली पाहिजे आणि समसमान शेअर केली पाहिजे. तर मी समसमान नाही म्हणत आहे, त्याच्यातल्या नेसेसिटीज आहेत ह्याची मला कल्पना आहे. आज NCPची नेसेसिटी आणि शिवसेनेची नेसेसिटी हे आहे की दे आर ओनली रजिस्टर्ड पार्टीज, दे आर नॉट रेकग्नाइज्ड पार्टीज. तेव्हा त्यांना ह्या इलेक्शनमध्ये रेकग्नाइज व्हायचं आहे आणि रेकग्नाइज व्हायचं असेल तर सर्टन नंबर ऑफ MPs किंवा सर्टन नंबर ऑफ वोट्स हे तुम्हाला मिळालं पाहिजे. आता ही त्यांची नेसेसिटी आहे, ती नेसेसिटी आमचीसुद्धा आहे त्याच्यामध्ये. तेव्हा या नेसेसिटीला लक्षात घेऊन वाटाघाटी झाल्या तर मी असं म्हणेन चांगलं आहे आणि आम्ही त्याला प्रयत्न करण्यात राहणार राईट अप टू दी एंड. एक भाग. दुसरा भाग, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जे आंदोलन उभं राहिलं आहे त्या आंदोलनाच्या निमित्ताने आज सारा OBC हा जागृत झालेला आहे. काँग्रेस असेल, NCP असेल किंवा शिवसेना असेल, यांनी आत्तापर्यंत श्रीमंत मराठा म्हणजे निजामी मराठा याचीच पाठराखण केलेली आहे आणि असंच जर तिथे जात राहिलं तर हा जागृत झालेला OBC हा बिकम्स फॉर्डर टू BJP. तेव्हा हा जागृत झालेला BJP बरोबर जाणार नाही, जात नाही आहे असं तो दाखवतो आहे आणि ते जर वास्तवामध्ये उतरवायचं असेल तर जी आघाडी उभी राहते BJPच्या विरोधात ती घराणेशाहीच्या विरोधात आहे. ती घराणेशाहीला पोसत नाही आहे, काही कुटुंबाला पोसत नाही आहे, कुठल्या एका जात व्यवस्थेला ती पोसत नाही आहे, तर ती सर्वांना घेऊन चाललेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं त्या कॉमन लिस्टमध्ये मिनिमम 15 हे OBCचे उमेदवार तिथे असले पाहिजेत. 15 असले पाहिजेत. कारण का आत्तापर्यंत एकच माळी समाजाचा आपण धरला तर उरलेल्या कुठल्याही समाजाचा खासदार झालेला नाही. तो हा फॅक्टरसुद्धा असणारं लक्षात घेणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. तिसरं, BJP जे आहे ते एक्सक्लुसिव्ह पॉलिटिक्स करते, म्हणजे काही जणांना वगळून ती असणारं राजकारण करते आणि विशेष करून मायनॉरिटीला वगळून त्यांचं असणारं राजकारण चाललं आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की जी कॉमन लिस्ट येईल त्या कॉमन लिस्टमध्ये 3 मिनिमम कॅन्डिडेट हे मायनॉरिटीजमध्ये असले पाहिजेत, हे आम्ही त्या ठिकाणी इन्सिस्ट केलेलं आहे. या मायनॉरिटीजसाठी किंवा 15 OBCच्या जागांसाठी कुणाचा विरोध आहे? मग
आता प्रत्येक पार्टीने ठरवायचं आहे. मला तर प्रत्येक पार्टी ठरवतील आणि प्रत्येक पार्टी येतील त्याच्यामध्ये. महाराष्ट्रात 48 जागांपैकी वंचितची ताकद किती मतदारसंघांमध्ये आहे? आम्ही असं मी अगोदरपासून म्हणतो की आम्हाला 2 मतदारसंघामध्ये ताकद उभी करता आली नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये 46मध्ये आम्ही असणारं पूर्णपणे ताकदीने आहोत. आणि आज आम्ही असणारं म्हणतो की आम्ही 2.5 लाखाच्या आसपास त्या मतदारसंघामध्ये आहोत, मायनस मुस्लिम्स. 46 मतदारसंघात 2.5 लाख वोट बँक आहे. लाख वोट बँक आज आमच्याकडे आहे. आणि त्याचा आम्ही असा म्हणतो की आम्ही गेले उभं केलेलं आहात. BJPला टार्गेट हे आमच्याशिवाय दुसरं कोणी करत नाही आहेत. अपीसमेंटची असणारी चर्चा त्या ठिकाणी असणारी सगळी चाललेली आहे. आणि अपीसमेंटमुळे असणारा आमच्यामुळे गोंधळ होण्यापेक्षा तुमच्या चॅनलवालेचे जे स्पीकर्स आहेत आणि इंटेलेक्च्युअल जे बोलवत आहेत त्यांना म्हणतो आहे मी असणारा जरा वास्तव्य बघा. वास्तव्य एवढं बघा की त्याच्यामध्ये आम्ही गोंधळ घालतो आहे, तमुक गोंधळ घालते. त्याच्यापेक्षा त्यांना म्हणा तुमच्या ह्या चर्चेने लोक आता ऊब आलेली आहेत, त्यांना लक्षात आलेलं आहे की तुम्ही कुठच्या बाजूचे आहात. तेव्हा स्वतःची क्रेडिबिलिटी वाचवण्यासाठी या सगळ्या चॅनलचे जे विचारवंत आहेत त्यांना माझं असणारं आव्हान आहे की एकदा महाराष्ट्राचा दौरा करा आणि मग ॲनालिसिस करायला बसा. दौरा करताय महाराष्ट्राचा, सभा करतायत तुम्ही, म्हणताय की 10 तारखेपर्यंत 42 लोकसभा मतदारसंघात सभा. तुमच्याकडे उमेदवार आहेत का एवढ्या जागा लढण्यासाठी? पक्षाकडे ताकद आहे का? ज्या दिवशी जाहीर करेन त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल. आज माझ्याकडे असणारे सगळेच उमेदवार आहेत. सगळ्या 48 लोकसभा 48 उमेदवार आहेत. आज 2019चा निकाल महाराष्ट्रानं बघितला. तुम्ही महाविकास आघाडीला सर्वाधिक, तेव्हा महाविकास आघाडी नव्हती परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक डॅमेज केलं. असं आहे काँग्रेसनी आणि BJPनी त्यावेळेस आम्हाला डॅमेज केलं का त्यावेळेस सगळी मुस्लिम मतं त्यांच्याकडे घेतली. आमच्याकडे असणारा दलित आणि मागासवर्गीय OBC हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि तो आजही आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा वेगळे लढतील तेव्हा ह्यांच्याकडे फक्त मुसलमान राहील, दुसरं कोण राहणार नाही आहे. तुम्ही शरद पवारांची त्याच्यामुळे असणारं आम्ही जे सांगतो आहे की बाबा नेसेसिटी लक्षात घेऊन आपण सगळे तुम्ही असणारं चर्चा करा आणि नेसेसिटी लक्षात घेऊन असणारं हे करा. आम्ही शेवटपर्यंत तो प्रयत्न करत राहणार आहोत. समजा ते वेगळे लढले, तुम्ही वेगळे लढले, फक्त मुस्लिम मतदार असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे, शरद पवार गटाकडे, एवढंच राहील. शिवसेनेकडे त्यांचा मतदार जो आहे तो त्यांच्याकडे राहील. पण शिवसेनेचा मतदार मला काँग्रेसवाले जे सांगतात आहेत आणि बोलतात आहेत ते म्हणजे की वी आर नॉट शुअर, म्हणजे ते आम्ही असणारं सेनेचा मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला ट्रान्सफर होईल याच्याबद्दल ते असणारं शासंक आहेत. त्यांना असणारं असं वाटतं आहे की तो मतदार BJPकडे अधिक वळेल आमच्यापेक्षा. हा काँग्रेसवाल्यांची ग्राउंड लेवलला जेन्युइन भीती आहे आणि म्हणून ते आम्हाला आग्रह करतायत प्रकाश तुम्ही तिथं राहा. आणि म्हणून मी त्यांना असं सांगितलं बा मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. सर, हा प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी प्रयत्न होण्यासाठी आकडा कुठला आहे की या आकड्यावर मी आकड्यावरती म्हणत नाही. मी मगाशी तुम्हाला पॉलिटिकल पार्टीची नेसेसिटी सांगितली. ती नेसेसिटी लक्षात घेऊन जर समझोते झाले तर माझ्या अंदाजानं इथे समझोते टिकतील, नाही तर टिकणार नाहीत. ती समझोत्याचा आकडा महाराष्ट्राला जाणून घ्यायचा. आकडा नाही, आकड्यावरती मी येत नाही. नेसेसिटी हा त्याच्यातला आहे. प्रत्येक पार्टीने आपापली नेसेसिटी डिसाईड केली पाहिजे. विनिंग किती जागा आहे की जे वंचित जिंकू शकते? मी जसं म्हणालो की आम्ही मिनिमम जे आहेत त्या 6 जागा आम्ही जिंकलेल्या आज आहेत असं मी त्या ठिकाणी नमूद करतो आहे. पवारांची भेट आहे तुमची, मोठ्या पवारांची, काय चर्चा करणार? काय त्याचा फोनही आला, फोन आला भेटणार, फोन आला भेटलं पाहिजे, भेटणार. एक शेवटचे 2 प्रश्न. तुम्ही म्हटले की जर हे झालं तर मी भाजपसोबतही जायला तयार आहे, ते काय अट आहे? एक सांगतो की आम्ही रिफॉर्म्समध्ये बिलीव्ह करतो. राजकीय अजेंडा हा आमचा हा नाही. सोशल रिफॉर्म करता करता सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत. आत्ताचा जो रिफॉर्मची जी गरज आहे ती म्हणजे की जातीवरती आधारित पुजारी आहेत, पुरोहित आहेत. आज कुंभाराचा पुरोहित, त्याच्यानंतर लोहाराचा पुरोहित, याला फक्त त्याच्या समाजापुरतीच मान्यता आहे.
त्याला इतर समाजामध्ये मान्यता नाही. तेव्हा समाजामध्ये समता आणि अधिकार हे दोन्ही आणायचे असतील तर हे सिम्बॉलिक आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आता जातीवरती जे आधारित पुरोहितशाही चाललेली आहे ती पूर्णपणे कायद्याने बॅन. हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी हे उभं केलं जाईल. त्या हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीमधनं जो पुरोहित बाहेर पडेल, पुजारी बाहेर पडेल, त्यालाच या देशामध्ये ज्याला धार्मिक अधिकार करून घ्यायचे आहेत ते त्याच्यामार्फतच केल्या जातील. हा कायदा आणि सुधारणा RSS करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचारही करू शकतो. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही एक म्हटलं मोठ्या खेदानी की उपऱ्यासारखी वागणूक महाविकास आघाडीच्या चर्चेत आम्हाला मिळते. असं का म्हणावं लागतं? महाराष्ट्रातल्या वंचितांचे नेते आहात तुम्ही. ज्या काही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये हे 3 पक्ष बसतात. त्यांच्या झाल्यानंतर मग ते असणारं वंचितच्या ह्यांना बोलवतात. म्हणून मी असणारं म्हटलं की आम्ही वंचित आहोत, आम्ही उपरे आहोत. तेव्हा त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही उपरेच आहोत. तेव्हा बैठकीमधला असणारं चर्चेमध्ये आम्ही मग बोलवल्यानंतर सहभाग घेतो. पण आमची भूमिका हीच राहणार की शेवटपर्यंत हे घडलं पाहिजे, हीच आमचा प्रयत्न राहणार. शेवटचा प्रश्न, तुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद ओळखून जागा मागावा. थेट निशाणा पवार गटांकडे आणि उद्धवजींकडे. माझा निशाणा कोणाकडे नाही आहे. मी पॉलिटिकल वस्तुस्थिती मांडतो आहे. काँग्रेसची सुद्धा तीच अवस्था आहे. त्या ह्याच्यामध्ये नुसतं हे नाही आहेत. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लढलेला नाही त्या त्या ठिकाणी तुमच्याकडे कार्डर राहिलेला नाही, तुम्हाला मतदार राहिलेला नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की शिजवलेली कोंबडी मिळून खाऊया, एकाने कोणी पळवण्याच्या भानगडीत पडू नये. थँक्यू. शिजवलेली कोंबडी मिळून खाऊया. महाविकास आघाडीत 4 पक्षांनी, सगळ्या पक्षांनी मिळून समान वाटा घेऊया असं म्हणतायत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.